मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारा कार्यक्रम मंगळवार 19 मे रोजी मुंबई येथे मुंबई मराठी पत्रकार संघ सभागृहात स्नेहमेळावा व प्रदेश पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञ सोहळा लक्ष्मणराव घुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेत संपन्न होत आहे। मित्रहो, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला शरदचंद्रजी पवार जेव्हा जातात तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्याचे तिकडं लक्ष लागून असते आणि शंकरराव घुटे एक वेगळं व्यक्तिमत्व, त्याने आपल्या घुटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जो मेळावा आणि त्या ठिकाणी जो सन्मान सोहळा आयोजित केला आहे, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मणराव घुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सत्कार मूर्ती उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, पणन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, रणजितसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे महेश तपासे, नाशिकचे रंजन ठाकरे, आमदार निरंजन डावकरे, श्रीरंग पांडव, खासदार संजय दीना पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार अतुल भोसले, आमदार धीरज लिंगाळे, आमदार नमिता अक्षय मुंदडा, आमदार अमित गोरखे, आमदार राजू नवघरे यासह सागर मेघे हे उपस्थित राहणार आहेत। लक्ष्मणराव घुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन चा हा सोहळा म्हणजे सगळ्यांचं लक्ष वेधणारा आहे, कारण पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून ज्या पद्धतीनं ह्या कार्यक्रमाचं नियोजन शंकरराव घुटे आणि त्यांच्या मित्रमंडळीनं केलं आहे, आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचा थर्ड फोर्स हजर राहिला पाहिजे, फायदा पाहिजे, कारण जोपर्यंत सकारात्मक विचारातून विधायक दृष्टी घेऊन लोक काम करणार नाहीत तोपर्यंत विकासाची कामं, विकासाची गंगा ती गावागावापर्यंत घराघरापर्यंत जाणार नाही। आणि शरदचंद्रजी पवार एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व आहे, दुर्दम्य इच्छाशक्ती। आणि आज काल जर पाहिला असेल तुम्ही रविवारी, तर रविवारी सुद्धा त्यांच्या म्हणजे काटेवाडी येथील घरी हजारो लोक भेटायला गेले होते। त्याचबरोबर मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सुद्धा लोक फार मोठ्या अपेक्षेने जातात, कारण आजकाल वरिष्ठ नेत्यांना भेटणं आणि बोलणं, ऐकून घेणं हे दुर्मिळ होत असताना खरं म्हणजे या घुट्टे फाउंडेशननं हा जो कार्यक्रम केलेला आहे, या कार्यक्रमातून आम्हाला असं वाटतं ज्योते से ज्योत जगाते चलो, या प्रकारे एक नवी दिशा, नवी ऊर्जा, नवी शक्ती आणि नवीन प्रेरणा या कार्यक्रमातून मिळावी। हा फक्त सत्कार सोहळा आणि न होता
खऱ्या अर्थानं ग्रामीण महात्मा गांधीच्या भाषेत खेड्याकडे चला आणि त्या खेड्याचा विकास आजही बऱ्याच गावाला रस्ते नाहीत, दिवाबत्ती नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही, शासकीय योजनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे, माणुसकी संपत चाललेली आहे। बहुसंख्य नेते जिधर उड़े बम उधर चले हम, नेता तेरी जय हो, खर्चे पाणी की सोय हो, अशा प्रकारचं जे वागत चाललेले आहेत। आम्ही पवार साहेबांना सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो, अभिनंदन करू इच्छितो की या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावणार आहात, बोलणार आहात आणि एक लातूर तालुक्यातील, जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव जवळच्या छोट्याशा गावचे शंकरराव घुटे एक धडपडणारं व्यक्तिमत्व, ज्यांनी राष्ट्रपती कलाम यांच्या प्रेरणेतनं एक शाळा सुरू केलेली आहे, मध्यंतरी छावणी त्यांनी केली होती। अशा प्रकारचं एक ज्योत से ज्योत जगाते चलो अशा प्रकारचं एक विकासाची गंगा, मग राष्ट्रीय कार्यक्रम, जलताराचे कार्यक्रम असतील, नदी खोलीकरण, सरळीकरण असेल, हे सगळं होत असताना मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा या भूमिकेतनं हा 19 तारखेचा मंगळवारचा जो कार्यक्रम आहे हा फक्त 16 न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा, नवी ऊर्जा, नवी प्रेरणा आणि एका कार्यक्रमावरच न थांबता भविष्यात वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम राबवले जावेत आणि आम्ही या सोहळ्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रहो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।